नमस्कार मित्रांनो, आज आपण मोबाईल, लॅपटॉप आणि सुपर कॉम्प्युटरच्या युगात वावरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तब्बल 2000 वर्षांपूर्वी एक असं यंत्र अस्तित्वात होतं जे चंद्र, सूर्य आणि ग्रहांची हालचाल अचूकपणे नोंदवायचं. विशेष म्हणजे ते कामही करायचं ॲनालॉग कॉम्प्युटरसारखं. ग्रीस देशाच्या एंटिकायथेरा बेटाच्या आसपास समुद्राच्या तळाशी एका प्राचीन जहाजाचे अवशेष सापडले. त्यामध्ये हे यंत्र देखील आढळलं. चिखलात माखलेलं, तुटलेलं, गंजलेलं. तेव्हा कुणी कल्पनाही केली नव्हती की हे यंत्र इतिहास बदलवणार आहे. संशोधकांनी हे यंत्र स्वच्छ केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे साधंसुधं यंत्र नाही, हे आहे एंटिकायथेरा मेकॅनिझम. कास्य धातूपासून बनवलेलं हे यंत्र हाताने चालवलं जायचं. याच्या आत तब्बल 37 जाळीदार गिअर्स होती, जी इतक्या अचूक पद्धतीने बनवली होती की त्याच्या साह्यानं चंद्र आणि सूर्याची स्थिती, त्याचप्रमाणे ग्रहांची हालचाल, इतकंच काय तर ऑलिम्पिकचं वेळापत्रक देखील अचूकपणे नोंदवलं जायचं. विचार करा मित्रांनो, ज्या काळी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं, त्या काळात विश्वाचा अभ्यास करून अशा प्रकारची यंत्र तयार केली गेली. काहींच्या मते हे यंत्र इसवी सन पूर्व 85 इतकं जुनं आहे, तर काहींच्या मते ते त्याही आधी इसवी सन पूर्व 205च्या आसपासचं असावं. 1902 साली बेलिरियोस स्टेस या संशोधकानं हे यंत्र गिअर्सद्वारे चालतं हे सर्वप्रथम ओळखलं. तर 2005 साली कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक्स-रे, टोमोग्राफी आणि हाय रिझोल्युशन स्कॅनिंगच्या मदतीनं या यंत्राच्या आतलं गूढ उलगडलं. यामध्ये काही प्राचीन मजकूर देखील कोरलेला आढळला. मित्रांनो, एंटिकायथेरा मेकॅनिझम हे केवळ यंत्र नाही, हा एक पुरावा आहे की हजारो वर्षापूर्वी देखील मानवाची बुद्धी ही प्रगत होती. बघा मित्रांनो, आज ज्या कॉम्प्युटरचा वापर आपण सहजतेने करतो, त्याच्या निर्मितीची सुरुवात कदाचित 2000 वर्षांपूर्वीच झाली असावी. इतिहास हेच सांगतो की मानवाची बुद्धी आणि कल्पनाशक्ती ही काळाच्याही खूप पुढे आहे. म्हणून तर सर्व प्राणी मात्रात मानवाला श्रेष्ठ प्राणी मानलं जातं. बघ मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.